आरती सचिन सरपोतदार, मी हाऊसवाईफ आहे। हा एरिया मला जरा जास्त छान वाटला। जेव्हा बघायला आलो तेव्हा बाल्कनी किंवा किचन हे सगळं जे आहे ते खूपच स्पेशियस आहे, खूप सुंदर वाटलं। त्यामुळे बुक करायला लगेचच ज्या दिवशी आलो त्या दिवशीच आम्ही बुक केलाय, परत येऊन वगैरे पण नाही, लगेचच बुक झाला हा फ्लॅट। बाकीच्या दृष्टीने पण छान आहे, मेन हायवेला टच आहे, एरिया खूप मोठा आहे, हवेशीर आहे, सगळीकडनं आम्हाला जी बाल्कनी वगैरे मिळणार आहे त्याला हवा छान येणार आहे, सगळीकडनं उजेड छान आहे, त्यामुळं खूप छान वाटला फ्लॅट बुक करायला। पण आधी मुंबईला होतो, त्याच्या आधी 2 वर्ष बेंगलोरला होतो, पण त्याच्यानंतर मग इथं स्विच झालेलो आहे। मग इकडं तिकडं लोकेशन चेंज होत राहतं ड्यू टू दी जॉब, मग त्याच्यामुळे ते ऑन हायवे आहे, ॲलोकेशन खूप फास्ट आहे आणि रोड टच असल्यामुळे आम्हाला लगेच इझी ॲक्सेस आहे। प्लस आता ह्याच्या प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट केल्यामुळे ॲमेनिटीज आहेत, आम्ही यंगस्टर्सला आम्हाला ॲक्टिव्हिटीज करू शकतो। प्लस पेरेंट्सला पण वॉकिंग पाथ आणि टेरेसवर दिलेल्या आहेत ॲमेनिटीज, सो ते त्यांची एक्सरसाइज आणि मेडिटेशन करू शकतात फ्लोअर्सवर जाऊन। तो एक बेसिक कन्सेप्ट यंगस्टर्स आणि पेरेंट्सला एक व्हेरी अप्रोचेबल आहे। जास्त ह्याच्या बाहेर दृष्टीने आम्ही बघत होतो की ह्याला सगळीकडनं जवळ पडलं पाहिजे, कुठेही परत जरी आता ह्यांच्या नोकऱ्या काय पूर्वीसारख्या अशा नसतात की एका ठिकाणी गेलेत आणि एकाच ठिकाणी करतायत, बदलतात। त्यामुळे हायवेला किंवा जास्त ह्याला टच असावा, ह्याला कुठनंही जाण्यानं सोपं जावं या दृष्टीनं बघत होतो आणि हा छान वाटला। रोडला एकदम अटॅच आहे, हायवेवरनं तुम्ही कधीही रात्री अपरात्री याल, तुम्ही घरात येऊ शकताय लगेचच। आणि बाकी ह्यांच्या सगळ्या सोयी खूप सुंदर आहेत, सगळ्या फॅसिलिटी भरपूर छान दिल्यात, त्यामुळे नक्की फ्लॅट घ्या, मी घेतलेला आहे, तुम्ही पण घेऊ शकता।